तुम्हाला कम्फर्टेबल आहे असे बसून घ्या. जिथे बसला आहात तिथे पाठ सरळ ठेवा, पाठीचा कणा ताठ असेल, मान सरळ असेल. दोन्ही हात मांडीवर, तळवे आकाशाकडे उघडे करून. डोळे बंद करायचे. एक दीर्घ श्वास घेत हळूहळू बाहेर सोडत स्वस्थ व्हायचंय. संपूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करायचं आहे. तुम्ही ज्या काही हिलिंग थेरपी शिकलेला आहात त्याचे आभार विधी सिम्बॉल्स करायचे असेल तर आपण करू शकता. स्वतःला पांढऱ्या रंगाच्या पारदर्शी बॉलमध्ये बघा. हा पारदर्शी बॉल म्हणजे तुमचे दिव्य शक्तीचे सुरक्षा कवच आहे. यामध्ये तुम्ही या हिलिंग प्रोसेसमध्ये सर्व स्तरावर सुरक्षित आहात. स्वतःला व या बॉलला पांढऱ्या रंगाच्या प्रकाशाने भरून टाका व त्यावर जांभळ्या रंगाचे आवरण पहा व मनामध्ये हा संपूर्ण भाव आणा की या हिलिंग प्रोसेसमध्ये मी सर्व स्तरावर संपूर्ण सुरक्षित आहे. आकाशातून खाली तुमच्या दिशेने पांढरे तेजस्वी प्रकाश किरण येत आहेत असे पहा. हे तेजस्वी प्रकाश किरण तुमच्या माथ्यावरील सहस्रार चक्राद्वारे शरीरामध्ये घ्या. संपूर्ण शरीर या पांढऱ्या प्रकाशाने भरून टाका. मूलाधार चक्रातून जिथे माकड हाड आहे, बेस ऑफ स्पाइन, तिथून खाली खोलवर ही पांढऱ्या प्रकाशांची मुळे गेली आहेत असे बघा. झाडांची मुळे जातात अगदी तशी खोलवर. संपूर्ण लक्ष पोटावर केंद्रित करा व तुमचं संपूर्ण पोट या पांढऱ्या प्रकाशाने भरलेले आहे असे बघा. हळूहळू पोटातील प्रत्येक अवयव या पांढऱ्या प्रकाशाने भरला जात आहे. लिव्हर, पॅनक्रियास, मोठी आतडी, छोटी आतडी, नाभीच्या जवळचा संपूर्ण भाग, गायनिक सिस्टीम, डायजेस्टिंग सिस्टीम, सर्व ग्लान्स, जे म्हणून अवयव पोटात आहे ते सर्व या पांढऱ्या प्रकाशाने भरले गेले. चेतना शक्तीला प्रार्थना करा. हे चेतना शक्ती अनेक भीती, दडपण, रहस्य ह्या पोटामध्ये आहे जी वर्तमान काळात अनावश्यक आहे. ती सर्व मी शांत स्वरूपात ब्रह्मांडात विलीन करू इच्छिते. त्याकरता ही प्रकाश शक्ती तुम्ही पाठवा. एक दीर्घ श्वास घ्या. हळूहळू बाहेर सोडत स्वस्थ व्हा. प्रत्येक श्वासाबरोबर हिरव्या रंगाची प्रकाश शक्ती शरीरात घ्या. ती तुमच्या पोटामध्ये
पोचत आहे. तुमचं पोट त्याने भरून जात आहे. पाचूसारख्या हिरव्यागार रंगाने. जिथे जिथे अस्वस्थता आहे, अशांती आहे पोटामध्ये, बेचैनी आहे, ती सर्व संतुलित होत आहे. आणि जेव्हा तुम्ही श्वास सोडताय, तेव्हा तिथली जी काही नकारात्मकता आहे, तिथले जे काही टॉक्सिन्स आहे, ते धरणी मातेच्या माध्यमातून ब्रह्मांडात विलीन होत आहे. जी प्रकाशमुळे खाली जमिनीत गेलीये, त्यातून ही काळ्या रंगाची ऊर्जा, निगेटिव्ह एनर्जी धरणी मातेत विलीन होत आहे, असं बघा. प्रत्येक श्वासाबरोबर तेजस्वी हिरव्या रंगाची प्रकाश शक्ती शरीरात घ्या व प्रत्येक श्वास बाहेर सोडताना ती धरणी मातेमध्ये विलीन करा. प्रेमपूर्वक विलीन करा. जे जातंय तो भूतकाळ आहे, तो आनंदाने घालवा. कळत नकळत नको त्या गोष्टी इथे साठवल्या आहेत, त्या हळूहळू ब्रह्मांडात विलीन होत आहे. जर कुठे वेदना होत असतील, तर तो भाग हिरव्या रंगाने भरलेला पुन्हा एकदा बघा. आता श्वासाद्वारे सोनेरी रंग शरीरात घ्या व या सोनेरी रंगाने हे पोट भरून टाका. जसजसं सोनेरी रंगाने हे पोट भरत आहे, तुमची पचन संस्था संतुलित होत आहे. जे तुमच्यासाठी योग्य आहे त्याचा तुम्ही स्वीकार करत आहात. जे जसं समोर येतंय त्याचाही आनंदाने स्वीकार करत आहात. आणि जे जे भय, दडपण इथे आलेलं आहे, तेही ब्रह्मांडात विलीन होत आहे. पोटात ही नकारात्मकता जमा होण्याचं अजून एक कारण असतं, म्हणजे प्रेमाची कमतरता. त्यामुळे निर्माण झालेली विश्वासाची कमतरता. तेव्हा संपूर्ण लक्ष हृदयावर केंद्रित करा. तुमचं हृदय जिथे शरीरात आहे, तिथे लक्ष केंद्रित करा. हे हृदय पांढऱ्या रंगाच्या तेजस्वी प्रकाशाने भरून टाका. चेतना शक्तीला प्रार्थना करा. माझ्या हृदयामध्ये खोलवर ज्या जखमा आहेत, त्या तू भरून काढ व त्यातल्या ज्या वेदना आहेत, त्या परिवर्तित कर प्रेमामध्ये, क्षमेमध्ये, विश्वासामध्ये, श्रद्धेमध्ये. श्वासावाटे हिरव्या रंगाची प्रकाश शक्ती शरीरात घ्या आणि तुमचं संपूर्ण हृदय या हिरव्या रंगाच्या प्रकाशाने भरले आहे असे बघा. कदाचित इमोशनल व्हाल तुम्ही, काही हरकत नाही. गोष्टी रिलीज होत आहेत. जे नकोय ते ह्या हृदयात आहे, तेच तर आपण काढून टाकतोय. ही नकारात्मकता
श्वास बाहेर सोडताना धरणी मातेच्या माध्यमातून ब्रह्मांडामध्ये विलीन करा. प्रत्येक श्वासाबरोबर स्वतःसाठी भरपूर प्रेम तुम्ही घेत आहात, ते हृदयात साठवत आहात. प्रत्येक श्वासाबरोबर स्वतःवरचा विश्वास तुम्ही घेत आहात, तो हृदयामध्ये साठवत आहात. तुमचं हृदय प्रेम, क्षमा व श्रद्धेने, विश्वासाने भरून गेले आहे. निडर, निर्भय झाले आहे. चांगलं वाईट सगळंच आजूबाजूला असणार आहे, पण हा विश्वास निर्माण झाला आहे, जे चांगलं आहे माझ्यासाठी त्याचाच मी स्वीकार करत आहे. कळत नकळत माझ्याकडून ज्या काही चुका झाल्या आहेत, मी स्वतःला क्षमा करत आहे. या सर्व गोष्टी सोडून देत आहे आणि मी जशी आहे तशी स्वतःवर प्रेम करत आहे. संपूर्ण जागृतीने, समंजसपणाने, विवेकबुद्धीने आता आयुष्याकडे पाहत आहे. आत्मसन्मानाने आयुष्य जगत आहे. आणि हे जगतानाचं अनावश्यक घेतलेलं दडपण, ते मी ब्रह्मांडात विलीन करत आहे. आता आकाशातून खाली जांभळ्या रंगाचा प्रकाश येत आहे असे बघा. तुमच्या माथ्यावरील सहस्रार चक्राद्वारे तो शरीरात घ्या आणि तुमचं संपूर्ण शरीर माथ्यापासून ते पायाच्या बोटांपर्यंत जांभळ्या रंगाच्या प्रकाशाने भरून टाका. हे स्वातंत्र्य, हा मोकळेपणा एन्जॉय करा, त्याचा आस्वाद घ्या. या आनंदी भावाने पुन्हा एकदा संपूर्ण लक्ष आपल्या शरीरावर केंद्रित करा. आकाशातून खाली तुमच्या दिशेने पांढरे तेजस्वी प्रकाश किरण येत आहे, ते शरीरात घ्या. संपूर्ण शरीर ह्या पांढऱ्या प्रकाशाने भरून टाका व छातीच्या मध्यातून हे प्रकाश किरण, हा प्रकाश बाहेर पडत आहे असं बघा. तुमची संपूर्ण ऑरा त्याने भरून टाका. तुम्ही ज्या खोलीत बसला आहात ती खोली त्याने भरा.
तुमची वास्तू त्याने भरून टाका. तुमचे सर्व परिवारजन त्याने भरून टाका. तुमची इमारत, तुमची सोसायटी, तुमचा एरिया, पुणे शहर, पुणे जिल्हा, मुंबई शहर, महाराष्ट्र राज्य, आपला प्रिय भारत देश, जगभरातील सर्व देश, संपूर्ण पृथ्वी, पृथ्वी मातेचा गोल, संपूर्ण जग, विश्व ब्रह्मांड या पांढऱ्या प्रकाशाने भरून टाका. सर्व काही तेजोमय झालेलं आहे. या तेजस्वी प्रकाशामुळे सर्वत्र पावित्र्य, शुद्धता, मांगल्य प्रस्थापित झालं आहे. तर तुमच्या समोर पांढऱ्या रंगाच्या प्रकाशामध्ये संपूर्ण पृथ्वी, पृथ्वीचा गोल बघा. प्रार्थना करा, हे चेतना शक्ती या पृथ्वीवरती, हे पृथ्वी तत्वच असंतुलित झालं आहे, ते तू संतुलित कर. त्याकरता ही प्रकाश शक्ती पाठव. आणि आता आकाशातून पांढऱ्या रंगाचे प्रकाश किरण येत आहेत. पृथ्वीच्या वरून पृथ्वीच्या आत प्रवेश करत आहे आणि संपूर्ण पृथ्वीचा गोल ह्याने भरून गेला आहे. पृथ्वीचा चराचरामध्ये हा प्रकाश पोचत आहे. सर्व जग, सर्व देश, अगदी तुमच्या घरापर्यंत, तुमच्यापर्यंत. त्या गुलाबी रंग बघा, तो या पृथ्वीमध्ये प्रवेश करत आहे. संपूर्ण पृथ्वी ह्या गुलाबी रंगाने भरून जात आहे. जसजसा हा गुलाबी रंग या पृथ्वीमध्ये प्रवेश करून पृथ्वीला त्यात सामावून घेत आहे, तसतसे पृथ्वीवरचे सर्व वातावरण प्रेममय होत आहे. निस्वार्थ प्रेम, निरागस प्रेम, त्याने ही पृथ्वी भरून जात आहे. सर्व अविश्वास दूर होत आहे. आता सोनेरी तेजस्वी रंगाने ही पृथ्वी भरा. हळूहळू पृथ्वीचा संपूर्ण गोल ह्या सोनेरी रंगाने भरून टाका. त्या मिश्रणाचा आस्वाद घ्या, अनुभव घ्या. जसजशी ही पृथ्वी सोनेरी रंगाने भरत आहे, सर्व पृथ्वी तत्व संतुलित होत आहे. विपुलता, संपन्नता सर्वत्र प्रस्थापित होत आहे. स्थैर्य, त्याचा प्रत्येक जण सुंदर अनुभव घेत आहे. पृथ्वीवरील सर्व तत्व संतुलित होत आहे. आता हा पृथ्वीचा गोल हिरव्या रंगाने भरा. वरपासून खालपर्यंत
संपूर्ण पृथ्वी हिरव्या रंगाने भरून टाका. जसजसा हिरव्या रंगाने ही पृथ्वी भरली जात आहे, निसर्गात जे असंतुलन निर्माण झालेलं आहे ते दूर होत आहे, संतुलन प्रस्थापित होत आहे. धन धान्य शेती पिके मुबलक प्रमाणात निर्माण होत आहे व त्यांची विक्रीही छान होत आहे. सर्व अशांती संपुष्टात येत आहे व शांतिमय असे हे पृथ्वीवरील वातावरण जनजीवन होत आहे. आता जांभळ्या रंगाने ही पृथ्वी भरा. जसजसा जांभळ्या रंग हा पृथ्वीमध्ये येत आहे, पृथ्वी त्याने भरली जात आहे. सर्व ठिकाणची असुरक्षित भावना, सूडबुद्धी, अहंकार, जीवघेणी स्पर्धा संपुष्टात येत आहे. हे सर्व परिवर्तित होत आहे समरसतेमध्ये, एकात्म भावामध्ये, प्रेम, शांती, विश्वासामध्ये. पृथ्वीचे मनापासून आभार माना, तिने हे हिलिंग आपल्याला करू दिलं. आता थर्ड आय मध्ये लक्ष केंद्रित करा. दोन्ही भुवयांच्या मध्ये जिथे आपण कुंकू लावतो तिथे पांढऱ्या प्रकाशात स्वतःला, स्वतःच्या कुटुंबियांना आनंदामध्ये बघा, सुखामध्ये बघा. छान दैनंदिन ऍक्टिव्हिटीज आपल्या सुरू झाल्या आहेत, सर्व क्रियाकर्म सुरू झाली आहे. आपण आपल्या एरियामध्ये सर्व गोष्टी सुरळीत व सुरक्षित वातावरणात सुरू झाल्या आहेत. जगभरातून, भारत देशातून कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली रोगराई, महामारी संपुष्टात आलेली आहे. सगळीकडे स्वास्थ्य, आरोग्य प्रस्थापित झालेलं आहे. आनंद, सुख, शांती, समाधानाने संपूर्ण ब्रह्मांड भरून गेलेला आहे. श्रीकृष्णाच्या मुरलीचे मधुर ध्वनी सर्वत्र तरळत आहे. वरून सोनेरी रंगाचा पाऊस पडत आहे. तुम्ही, तुमचे कुटुंबीय, तुमचं घर, तुमची सोसायटी, तुमचा एरिया, पुणे शहर, पुणे जिल्हा, मुंबई शहर, महाराष्ट्र राज्य, भारत देश, संपूर्ण जग, संपूर्ण पृथ्वी, संपूर्ण विश्व ब्रह्मांड या सोनेरी रंगाने भरून गेला आहे. सगळीकडे शुद्धता, पावित्र्य, मांगल्य प्रस्थापित झालेलं आहे. सर्वजण सृष्टीची काळजी घेत आहे, तिच्या नियमांना धरून आयुष्य जगत आहे. अहम ब्रह्मास्मि या विश्वास व भावनेने प्रत्येक जण आपलं आयुष्य जगत आहे. जसे विचार तसे आचार.
असं आयुष्य प्रत्येक जण जगत आहे. हे सर्व संतुलन जेव्हा प्रस्थापित होत आहे पृथ्वीवर, तसतसं तुमचं हृदय प्रेमाने भरून जात आहे. मन शांत होत आहे व या शांत समाधानी मनातून प्रेमाच्या आनंदाच्या लहरी बाहेर पडत आहे, ज्यामुळे तुम्ही स्वतः ते संपूर्ण ब्रह्मांड या लहरीने व्यापून गेलेलं आहे. सर्व ब्रह्मांडात चैतन्य निर्माण झालेलं आहे. शुभता प्रस्थापित झाली आहे. सुंदर विचार, सुंदर आचार, चराचरात त्याची अनुभूती येत आहे. तुम्ही स्वतःही किती सुंदर आहात याचा तुम्हाला अनुभव येत आहे. मन जितकं सुंदर होत चाललंय, तसतसं आपलं शरीरही सुंदर होत आहे. त्या सौंदर्याचा आस्वाद घ्या. या सुंदर विचारामध्ये संपूर्ण लक्ष स्वतःच्या शरीरावर केंद्रित करा. जमिनीमध्ये खोलवर गेलेली जी प्रकाशांची मुळे आहेत, ती आकुंचित करा. पायाच्या बोटांपासून ते माथ्यापर्यंत शरीराच्या प्रत्येक अवयवावर लक्ष केंद्रित करा. एक दीर्घ श्वास घे, हळूहळू बाहेर सोडत स्वस्थ व्हा. आजूबाजूच्या वातावरणाप्रती सजग व्हा. हळूहळू डोळे उघडत रूम मध्ये उपस्थित व्हा.